सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर शिवरत्न शेटे म्हणाले की वृत्तपत्रे ही समाजाची संजीवनी असून पत्रकारांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. निराशेच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा सकारात्मक दृष्टिकोन आठवावा असे आवाहन त्यांनी केले. संपादक सिद्धाराम पाटील यांनी आधुनिक पत्रकारितेतील बदल व AI तंत्रज्ञानामुळे माध्यमांमध्ये होणाऱ्या परिवर्तनावर भाष्य करत बदल स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. उमेश पाटील यांनी पत्रकारितेचा चौथा स्तंभ सक्षम राहिला तर लोकशाही अधिक बळकट राहील असे मत मांडले. कार्यक्रमात ज्येष्ठ दिवंगत पत्रकार V.शी. वस्त्रे यांची नात कुमारी सिद्धी वस्त्रे यांच्या नगराध्यक्षपदी निवडीबद्दल तसेच जीवनधारा अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत भरले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. धोंडोपंत नृसिंह देशपांडे स्मृती पुरस्कार MA मास कम्युनिकेशनमध्ये प्रथम आलेल्या माधुरी नवले यांना देण्यात आला. तर श्रावणी उमेश कदम स्मृती दिनानिमित्त श्लोक माधव येच्चे यास शैक्षणिक मदत प्रदान करण्यात आली. आपापल्या शहराचे ड्रोन शूटिंग करा आणि 5 वर्षानंतर एवढी झाडी लावा की ड्रोन कन्फ्यूज झाला पाहिजे कुठे उडतोय म्हणून. आणि काय अवघड नाही हो म्हटलं. मी एक संकल्पना मांडली, 52 विद्यार्थ्यांची नाव टाकायची त्या, आणि लावताना जे काही रोप आहे ना 5 ते 10 फूट उंच लावा, त्याला संरक्षक कठड आणि 52 विद्यार्थ्यांची नावं 52 आठवड्याची दत्तक द्यायची. म्हणजे दररोज 2 लिटर पाणी त्या प्लास्टिकच्या बॉटलला वात अशी त्या विद्यार्थ्यांनी नेऊन ठेवावं. दर आठवड्यामध्ये एक आठवडा एकाला द्यावा. 52. यातनं काय होणार की 52 विद्यार्थ्याला वाटेल की हे झाड मी संगोपन केलेलं आहे. लोकसहभागातूनच विकास होतो. एकटा दुखता पॉलिटिशियन काही करू शकत नाही. हे तलाव आहे. मी पोपटराव पवार आले होते तेव्हा म्हटलं हा सिद्धरामेश्वराचा तलाव आहे ना, म्हटलं JCB पोकलेंनी नाही खोदलेला. 12व्या शतकामध्ये दुष्काळावरती मात करण्यासाठी हिंदुस्थानाच्या इतिहासातला पहिला तलाव हा आहे आपला. माझी नम्र विनंती आहे, पत्रकारांनी कुठली बाहेरची माणसं आली तर सांगा ना. आपल्याला वाचवावं लागणार. मार्केटिंग करायला दुसरं कोणी येणार नाही आपल्याला. आणि मी एक दुसरं उदाहरण कायम देत असतो आदर्श पत्रकारितेचं, ते म्हणजे प्रख्यात्रेंचं. मराठा दैनिक मराठामधलं संपादकीय वाचण्यासाठी, जसं निळकंठ खालीलकरांचे एकही संपादकीय मी चुकवायचो ना नवाकाळ घ्यायचो त्याच्यासाठी. जसे उमेशजी म्हणत होते ना, आजही माझ्याकडं म्हणजे मुझफ्फर हुसेन पासून ते सगळे अगदी काश्मीर पासूनची सगळी कात्रणं आहे. माझा तो छंद होता. त्यामुळे विषय कोणताही असो आम्ही बोलू शकतो. त्याचे क्रेडिट गोज टू न्यूजपेपर. जन्माने कुणबी असेल पण मी आचरणाने कर्माने ब्राह्मण आहे. दादांच्या आपल्या मतावरती ठाम मत म्हणजे स्वतःचं एक फर्मनेस होता. दादांचं एक उदाहरण देतो मी. दादांचा विरोध काँग्रेसमध्ये असतानाही राज्यसभा सदस्य होते. काटोल मतदारसंघ, काटोल नरखेड तिकडे पण एक दादा नागपूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे संत्रा नरखेड आणि काटोल तो मतदारसंघ होता श्रीकांत जिचकरांचा पहिल्यांदा जेव्हा ते आमदार झाले. तर मी मुद्दाम हे उदाहरण देतो आजच्या राजकीय माणसांना की कट्टर काँग्रेसी, वैदिक परंपरेला मानणारा, हिंदू धर्म तत्वज्ञानाला मानणारा, ज्योतिषशास्त्राला मानणारा, जगातला प्रकांड पंडित, पण जेव्हा नरसिंहराव आले ना, म्हणजे हार तुऱ्याने सत्कार करायचा नाही. पादपूजा ही आपली हिंदू संस्कृती. पाद्यपूजा केली त्यांनी. म्हणजे आपल्या अश्वमेध यज्ञ केला होता त्यांनी 1991. आपल्या मताशी ठाम असणं हे श्रीकांत जिचकरांकडून शिकलं पाहिजे याही पिढीने. स्वतंत्र आजचा दिवस हा आपल्या पत्रकारांसाठी आहे. त्यामुळे मी सर्व पत्रकार बांधवांना आयु, आरोग्य आणि संपत्ती खूप मोठ्या प्रमाणात मिळावी यासाठी शुभेच्छा देतो. खरं तर आजचा दिवस हा आपल्यासाठी एका उत्सवापेक्षा कमी नाही, सणापेक्षा कमी नाही. उत्सव जे असतात ते आपलं जीवन उन्नत करत असतात म्हणून त्याला उत्सव म्हणतात. जे आपलं माणसाचं जीवन उन्नत करणं त्याला उत्सव म्हणतात. आणि पत्रकारांचं जीवन उन्नत करत असताना काही गोष्टी काळानुरूप आपल्यामध्ये बदल करायला देखील प्रेरित करणाऱ्या असतात. ते उत्सवातून होत असतात. कुठलेही जे उत्सव आहेत जे हजारो वर्षांपासून चालत आलेले असतात त्याच्यामध्ये काळानुसार बऱ्याच गोष्टी बदल होतात. जुन्या सोडून नवीन काही चांगल्या गोष्टी देखील स्वीकारल्या जातात. तसं आता माननीय उमेशजींनी जसं सांगितलं की ते दिवस लांब नाही आहेत. कदाचित 1-2 वर्षात अशी स्थिती येऊ शकेल की
8 ते 10 बातम्या 15 बातम्या त्या पानांसाठी आपण सिलेक्ट केले आणि त्याला फोटो जोडलेत आणि यायला सांगितलंय की 8 वेगळ्या पद्धतीने मला याच्या लेआउट करून दे, एडिट करून व्यवस्थित. तर ते कदाचित या 2-4 महिन्यात देखील ती प्रत्यक्षात येऊ शकेल अशी आजची स्थिती आहे आणि ती फार लांबची स्थिती नाही. त्यामुळे एक खरं आहे की आपलं काम खूप मोठ्या प्रमाणात हलकं होणार आहे, परंतु या काळाच्या स्वरूपात आपण जे मागे पडू किंवा हे समजून घेणार नाही त्यांच्यासाठी मात्र ही गोष्ट बाहेर फेकायला भाग पाडेल अशी स्थिती आहे. त्यामुळे याचं जे गांभीर्य आहे ते आपण ध्यानात घेणं गरजेचं आहे. कारण जर आपण ह्या सगळ्या नवीन तंत्रज्ञानातल्या गोष्टी जर शिकलो, समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि शिकण्याची भावना आपली कायम ठेवली तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप सहाय्यकारी होणार आहेत. कारण अलीकडच्या काळामध्ये 2008 मध्ये एक ऑल्विन टॉपलर नावाचा विचारवंत मृत्यू पावला. त्याला फ्युचरिस्ट असं म्हणतात कारण त्यांनी साधारण 50 वर्षापूर्वी एक पुस्तक लिहिलं होतं, द थर्ड वेव्ह या नावाने. त्यांनी जगाची विभागणी 3 टप्प्यामध्ये केली होती. सुरुवातीची 10,000 वर्ष माणसाचं जीवन हे एकसारखं गेलं, म्हणजे 400 वर्षापूर्वीपर्यंत. त्यामुळे सगळी संस्कृती, शेती, मासेमारी, शिकारी याच भोवती गुंतली गेली. तो म्हणतो की हे कृषी संस्कृती जी होती तो पहिला वेव होता आणि लोकांनी त्याच्याशी जुळवून घेतलं. आणि दुसरा वेव होता तो वाफेच्या इंजिनाचा शोध लागला आणि 2-2, 4-4 हजार लोक दिवसभरात जे काम करतात ते एका यंत्राच्या माध्यमातून ती कामं होऊ लागली. आणि त्यांनी तिसरं वेव असं सांगितलं की येत्या काळामध्ये ज्याला लिहिता वाचता येत नाही तो अशिक्षित असणार नाही. आपल्याला माहिती आहे आपली मुलं ज्यांना अजून अक्षर ओळखी नाही आहे ते काहीतरी स्पीच टू टेस्ट किंवा ह्याचा वापर करून मोबाईलवरती जे करतात. तो म्हणतो की लिहिता वाचता येत नाही तो अडाणी असणार नाही. अडाणी तो असेल ज्याला नव्याने येणाऱ्या गोष्टी समजून घेता येत नाही आणि नव्याने शिकलेल्या गोष्टी विसरून त्याहून नवीन जे येणार आहे ते स्वीकारण्याची ज्याची मानसिकता नाही आहे तो अडाणी असेल. आणि त्यांनी शेवटी सोप्या भाषेत हे सांगितलंय की येत्या काळामध्ये नॉलेज हीच गोष्ट असेल जी जगाला लीड करेल. त्यामुळे आपण सगळेजण या पत्रकार दिनाच्या निमित्ताने मी एवढंच आवाहन करतो की आपण स्वतःकडे पाहत असताना ह्या नवीन बदल जे होत आहेत समाजामध्ये, पत्रकारितेमध्ये, या सगळ्या बदलांना आपण सकारात्मक पद्धतीने समजून घेण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करू. येत्या काळामध्ये पत्रकार संघाकडून देखील आम्ही पत्रकार म्हणून आमचं जीवन उन्नत होईल अशा प्रकारचे विचार, अशा नवीन गोष्टी ज्या येत आहेत त्या आम्हाला अवगत व्हाव्यात यासाठी अशा कार्यक्रमांचं देखील आम्ही आयोजन करू आणि त्यातून ह्या सगळ्या गोष्टी होतील यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. ठीक आहे. फोटोग्राफर फोटो येतोय का? फोटो येतोय का? अरे हो.